लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहो आपणा सर्वांवर, सुख समृद्धी धनसंपदा सदैव नांदो घरात। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। बऱ्याचदा असं होतं, पैसा हातात येतो आणि त्याला पाय फुटल्यागत तो निघून देखील जातो। कोणाची जुनी देणी वगैरे असतं, छोटी मोठी खरेदी असती, कोणाचं आजारपण असतं किंवा इतर काही कारणास्तव पैसा खर्च होऊन जातो आणि कापुरासारखा तो उडून जातो। अशा तुमच्या देखील तक्रारी आहेत का? याचं कारण म्हणजे आपण ज्यावेळेस घरात पैसा ठेवतो तर त्यावेळेस आपण काही चुका करत असतो। अशा चुका तुम्ही देखील करत नाही ना? तर चला जाणून घेऊया वास्तुशास्त्र काय सांगतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात पैसा ठेवताना कोणती चूक करायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता असं लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, घरात ज्यावेळेस आपण पैसे ठेवतो तर त्यावेळेस वास्तूचे काही नियम लक्षात घेतले पाहिजे। त्याचबरोबर काही विशेष काळजी देखील आपण घेतली पाहिजे। घरात पैसे ठेवताना काही चुका आपल्याकडून नकळतपणे होत असतात आणि त्याच चुका आपल्याला टाळायच्या आहेत। कारण पैशाचा संबंध हा थेट देवी लक्ष्मी सोबत आहे। प्रत्येक माणसाला आपलं जीवन सुखी करायचं असतं, समृद्ध करायचं असतं आणि त्यासाठी त्याची सगळी धडपड चाललेली असते। आपलं देखील जीवन इतरांप्रमाणेच ऐशोआरामी व्हावं यासाठी प्रत्येक माणूस हा पैसा कमवण्याच्या मागे लागलेला असतो। तो खूप धडपड करतो, पैसे कमवतो, तरीही तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही। त्याचं कारण असं की तो हाती आलेला पैसा नीट ठेवत नाही असं वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं। बऱ्याचदा असं होतं की आपल्या हातात पैसा आल्यावरती आपण तो घरात घेऊन येतो आणि इकडे तिकडे कुठेही ठेवून देतो, टेबलवर ठेवतो किंवा बराच काळ तो पैसा जमिनीवर पडून राहतो। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे। असं जमिनीवर पैसा पडल्याने किंवा टेबलवर पैसे ठेवल्याने काय होतं, धनाची देवता देवी लक्ष्मी माता आणि कुबेर हे नाराज होतात, त्यांचा अपमान होतो असे म्हणतात। त्याचबरोबर घरात नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करत असते। त्यामुळे घरात पैसे ठेवताना काळजी घेतली पाहिजे। आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की खिशातून पैसे काढल्यानंतर ते इकडे तिकडे कुठेही ठेवून दिले जातात। चुकूनही इकडे तिकडे घरात पैसे ठेवायचे नाही। डायनिंग टेबलवर ठेवले जातात, देवघरात ठेवले जातात। देवघरात देखील पैसे ठेवणं चुकीचं आहे, कारण बऱ्याचदा आपल्या खिशात जे पैसे असतात त्यांच्यामध्ये काही नोटा फाटक्या देखील असतात। तर फाटक्या नोटांमध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि तीच नकारात्मक ऊर्जा आपल्या संपूर्ण घरात पसरत असते। त्यामुळे देवघरात देखील पैसे ठेवणं चुकीचं आहे। जर तुम्ही बँकेतून नव्या कोऱ्या नोटा काढून आणलेल्या असतील तर त्या नोटा तुम्ही किंवा ते पैसे तुम्ही थोड्या वेळासाठी देवघरात ठेवू शकतात। जास्त वेळ देखील तुम्ही ते पैसे देवघरात ठेवू शकत नाही, कारण ते देवघर आहे, तिजोरी नाही। आपण आपल्या मुलांना जे पॉकेट मनी देतो तर मुलं काय करतात, ते पैसे अभ्यासाच्या ठिकाणी ठेवतात, अभ्यासाच्या टेबलवर ठेवतात। तिथे अभ्यासाची वह्या पुस्तके किंवा वाचनाचं इतर काही साहित्य ठेवलेलं असतं। तर अशा ठिकाणी पैसे ठेवणं चुकीचं आहे। जर तुम्ही स्वतः देखील विद्यार्थी असाल तर पैसे ठेवण्यासाठी दक्षिण दिशेला एक जागा करावी आणि तिथेच तुम्ही ते पैसे ठेवावे, किंवा मग आपल्या मुलांसाठी आपण स्वतःच जिथे कुठे ते अभ्यास करत असतील, जिथे कुठे त्यांची रूम असेल तर त्या रूममध्ये दक्षिण दिशेला जागा करून द्यावी आणि त्यांना तिथेच पैसे ठेवायला सांगावे। त्यानंतर बघा, बऱ्याच जणांना अशी सवय असते की जर आपल्याला कोणी पैसे दिले तर ते घेतल्यानंतर ती नोट जास्त गुंडाळून ठेवली जाते, जास्त फोल्ड करून ठेवली जाते। तर हे साफ चुकीचं आहे। यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीचा अनादर होतो असं वास्तुशास्त्र सांगतं। त्यामुळे ती नोट फक्त एकदाच फोल्ड करून ठेवावी। वास्तुशास्त्रानुसार पैसे नेमके ठेवायचे तरी कुठे? तर बघा, वास्तुशास्त्रानुसार पैसे कधीही एका जागी ठेवायचे नाही। आता हे ऐकताच तुम्हाला आपली आई किंवा आजी आठवलीच असेल। आपली आई किंवा आजी काय करत असतात, त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे असतात तर कधी तांदळाच्या डब्यात असतात, कधी पिठाच्या डब्यात असतात, कधी देवघरात, कधी साड्यांमध्ये, कधी कपाटात, तर कधी कुठे, अशी प्रत्येक वेळेस त्यांची जागा बदललेली असते। तर त्याचं कारण असं की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा जर खर्च झाला तर अडचणीच्या काळात
ह्याच घरातील स्त्रिया, आई, आजी जे काही थोडेफार पैसे त्यांच्याकडे असतात ते काढून देत असतात आणि अडचणीच्या काळात देखील त्या अडचण भासू देत नाही. त्यामुळेच पैसा कधीही एका जागी ठेवू नये. किंवा मग आपण कुठे प्रवासाला निघालो तरी देखील आपल्याला जे काही मोठे लोक असतात घरात, आपण सहलीला चाललो तरी आपल्याला सल्ला देतात की अरे पैसे एका ठिकाणी ठेवू नको. म्हणजे काय होतं, आपल्याकडून जर पैसे पडले किंवा मग चोरी झाली तर आपल्याकडे दुसरीकडे ठेवलेला पैसा असतो, त्यामुळे आपल्याला अडचण येत नाही. त्यानंतर बघा, पूर्व आणि उत्तर दिशेशी देवतांचा संबंध असतो. त्यामुळे आपल्या घरातील जी काही तिजोरी आहे ती हवी असल्यास आपण उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू शकतो. त्यामुळे धनसंपत्तीत वाढ देखील होते आणि पैसे खर्च करण्याचा जो काही मार्ग आहे ते नियंत्रणामध्ये राहतात. पैसे ठेवण्याची सर्वात सुरक्षित जागा म्हणजे तिजोरी. तर तिजोरीमध्ये पैसे ठेवताना तिजोरीमध्ये नेहमी लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आणि त्यावरतीच आपले पैसे ठेवायचे आहे असं वास्तुशास्त्र सांगतं. एवढंच नाही तर जेव्हा आपण तिजोरीमध्ये पैसे ठेवतो तर त्याचा थेट संपर्क लाकूड किंवा लोखंडाशी होणार नाही याची काळजी घ्यायची असते. त्यामुळे तिजोरीमध्ये कधीही डायरेक्ट पैसे ठेवायचे नाही, तर पैसे ठेवण्यापूर्वी तिथे वस्त्र अंथरून घ्यायचं आणि मग त्यावरतीच पैसे ठेवायचे असतात असा वास्तुशास्त्राचा नियम आहे. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आपण घरात तिजोरी ठेवतो तर ती तिजोरी ठेवताना चुकूनही दक्षिण दिशेला ठेवायची नाही, कारण दक्षिण दिशेला तिजोरी ठेवल्यामुळे धनसंपत्तीची वाढ थांबते किंवा जे काही पैसे येतात ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने खर्च होत राहतात. आरोग्यावर जास्त पैसे खर्च व्हायला लागतात. यासाठी तिजोरी कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की आपल्या जीवनात पैशाची कधी कमी पडू नये आणि देवी लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर बनून राहावी. वास्तुशास्त्रानुसार वारंवार पैसे खाली पडणे हे शुभ आणि अशुभ दोन्ही घटनांचे संकेत देत असतात. आपण जर कोणाला पैसे देत असू किंवा मग खिशातून पैसे काढून ठेवत असू तर पैसे खाली पडणे हे शुभ आणि अशुभ दोन्हीही मानलं जातं. जर सकाळच्या वेळी आपण कोणाला पैसे देत असो आणि आपल्याकडून पैसे खाली पडले तर ज्योतिषशास्त्रानुसार हे शुभ लक्षण आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभरात धनलाभ होण्याची शक्यता असते. आपण घरातून बाहेर पडत असताना जर आपल्याकडून पैसे खाली पडले किंवा मग आपण कपडे परिधान करत असताना आपल्या खिशातून काही नाणी किंवा नोटा खाली पडल्या तर ते शुभ मानलं जातं. त्यामुळे आपली रखडलेली कामे पूर्ण होण्याचा संकेत भेटतो किंवा रखडलेले कोणाकडे अडकलेले पैसे असतील तर ते देखील मिळण्याचा तो एक शुभ संकेत असतो. जसं काही घटनांमध्ये पैसे खाली पडणे शुभ मानले जातं तर काही घटनांमध्ये पैसे खाली पडणे हे अशुभ देखील मानलं जातं. खिशातून एकाएकी जास्त नाणे खाली पडणे आणि ते जमिनीवर विखुरणे हा एक अशुभ संकेत आहे. यामुळे पैशाचा समस्या निर्माण होऊ शकतात. काही घटनांमध्ये पैसे खाली पडणे हा शुभ संकेत असतो, म्हणून याचा अर्थ असा नाही की आपण मुद्दाम पैसे खाली टाकायचे. मुद्दाम पैसे खाली टाकणे हा देखील आपण देवी लक्ष्मीचा अपमान करत असतो. त्यामुळे चुकूनही आपण मुद्दाम पैसे खाली टाकायचे नाही. पैशाचा आदर करायचा आहे. पैसा कधीही आपल्या पायंदळी येणार नाही याची प्रामुख्याने आपण काळजी घ्यायची आहे. खिशातून खाली पडलेले पैसे लगेच उचलून घ्यावे, ते जास्त काळ तसेच ठेवू नये. भले तो 1 रुपया का होईना असे ना, तो सन्मानपूर्वक लगेच उचलून घेऊन त्याच्या जाग्यावरती ठेवून द्यायचा असतो. बऱ्याचदा आपण 1 रुपया आहे आणि तो तसाच जमिनीवर पडून देतो आणि या छोट्या छोट्या गोष्टींमुळे देवी लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे पैशाचा नेहमी आदर आणि सन्मान आपण करायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरात पैसे ठेवताना कोणत्या चुका करतो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.